त्या राज्यामध्ये 12 तारखेला पंढरपूर या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या तरुण तडफदार युवा नेत्यांनी आदरणीय रोहितदादा पवारांनी शेतकऱ्यांसाठी एक आंदोलन उभं केलं होतं, अन्नत्याग आंदोलन। त्या आंदोलनाची मागणी जी होती की जी नुकताच आता या राज्य सरकारने जी काय कर्जमाफी जाहीर केलेली आहे, तर ह्या कर्जमाफीमधल्या ज्या काय अटी शर्ती होत्या त्या अटी शर्ती काढून टाकण्यासाठीचं हे आंदोलन होतं। आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की जी काही शेतकऱ्यांची परिस्थिती एक हालाकीची झालेली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये। 2014 पासून भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं, मधल्या काळामध्ये 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यानंतर पुन्हा BJP सरकार आलं। या मागच्या 10-15 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने एकही चांगलं शेतकऱ्यांच्या हिताचं धोरण घेतलेलं नाही आहे। मध्यंतरी जी 2019ला कर्जमाफी झाली होती उद्धव साहेबांची, ती सरसकट कर्जमाफी होती आणि रोहितदादांनी जे काही त्यांच्या मागण्या होत्या या मागण्या स्पष्ट होत्या की ज्या काय अटी आहेत त्यांची पहिली अट जी होती का 2019 मध्ये जे काही शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतलाय त्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीमधून काढून टाकण्यात येणार होतं। दुसरी त्यांची अट जी होती का जे काही रेग्युलर कर्ज भरणारे शेतकरी आहेत त्यांनी 25, 26 आणि 26, 27 मध्ये रेग्युलर भरल्यानंतर त्यांना 50,000ची मदत मिळेल। अशी कर्जमाफी स्वातंत्र्यानंतर कधी झाली नाही, ती आज या भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये आपल्याला बघायला मिळत होती। परंतु रोहितदादांनी जे काय आंदोलन उभं केलं, या राज्यामधले सगळे शेतकरी एकत्रित आले आणि ह्या आंदोलनाला एक प्रकारे यश आलेलं आहे। काल गिरीश महाजन साहेब त्यांना जाऊन भेटले, त्यांनी एक आश्वासन दिलेलं आहे की 22 तारखेचं जे काय आपल्या या महाराष्ट्राचं येणारं अधिवेशन आहे त्याच्या आधी एक कॅबिनेट बैठक ते बोलवणार आहे। त्याच्यामध्ये सगळ्या राज्यातील शेतकरी नेत्यांना बोलून तिथं सकारात्मक भूमिका ते दाखवणार आहे आणि जे काय आंदोलन रोहितदादांनी काल थांबवलेलं आहे हे फक्त तुर्तास थांबवलेलं आहे। जर याच्यामध्ये सकारात्मक भूमिका सरकारची जर दिसली नाही, जे काय आमच्या मागण्या होत्या, रोहितदादांच्या मागण्या होत्या, सामान्य शेतकऱ्यांच्या मागण्या होत्या, ह्या जर कुठं पूर्ण झाल्या नाही तर याच्याहून अधिक तीव्र आंदोलन आपण याच्यापुढे काढणार आहोत। आज उत्स्फूर्त प्रतिसाद या तालुक्यामधून देखील सर्व शेतकरी एकत्रित आले होते, कारण की सगळ्यांची भावना आहे कुठंतरी या सरकारला जागा केलं पाहिजे। आज आपण बघितलं रोहितदादांच्या माध्यमातून सर्व राज्यातील शेतकरी एकत्र झाले, सगळेजण जागे होऊन एकत्रित आले। माझं या तमाम तालुक्यातील शेतकऱ्यांना, तरुणांना, महिलांना सगळ्यांना एवढीच विनंती आहे आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून की आपण आता सगळेजण एकत्र आलो पाहिजे, सरकारला जागा केलं पाहिजे। कारण की या राज्यामध्ये नुसतं शेतकऱ्यांचीच नव्हे सगळ्याच बाबतीमध्ये या सरकारचं दुर्लक्ष आहे। मध्यंतरी आपण बघितलं केंद्रीय पातळीवर, दिल्ली पातळीवर कॉकरोच जनता पार्टी सारखी तरुणांची एक पार्टी उभी राहिलेली आहे। अवघ्या 5-6 दिवसामध्ये 2-2.5 कोटी तरुण एकत्रित आले। आज आपण बघतोय प्रत्येक राज्यामध्ये त्यांचं आंदोलन चाललंय। आंदोलन कशासाठी चाललंय? जे काय धर्मेंद्र प्रधान आपल्या देशाचे शिक्षण मंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली जी नीट परीक्षा झाली त्याच्यामध्ये अनेक तरुणांनी जीव गमावले, सुसाईड केली, आत्महत्या केली। आज आई वडील कर्ज काढतात, शेतकरी कुटुंबातून आलेले लोक राहतात, शेतीला भाव नाही मिळत, त्यातल्या त्यात कर्जबाजारी कुठंतरी व्हायचं, मुलांना शिक्षणासाठी दिल्लीला पाठवायचं, पुण्याला पाठवायचं आणि त्यातल्या त्यात जर पेपर फुटी झाली तर त्या मुलांचं करिअर देखील खराब होतं। आज सगळे तरुण देशातले म्हणतात का धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्या, तरी देखील मोदी सरकार, हे भारतीय जनता पार्टी कोणालाही गृहीत धरत नाही। त्यामुळं आज कॉकरोच जनता पार्टी येणाऱ्या 20 तारखेला पुन्हा माझ्या मते दिल्लीला आंदोलन करणार आहे। आपल्याही तालुक्यातील ज्यांना कोणाला शक्य होईल तिथं गेलं पाहिजे। मी देखील तिथं जायचा प्रयत्न करणार आहे, कारण की आज तरुणांचा प्रश्न आहे। आज आपण जर बघितलं डिझेल पेट्रोलची दरवाढ, आता मी काहीतरी नवीन ऐकलेलं आहे, तहसीलदार महोदयांना आम्ही सांगणार आहोत की आता नवीन अटी शर्ती लावल्यात का शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घेऊन पंपावर जायचा, RC बुक दाखवायचं आणि मग त्याला पेट्रोल भेटणार, डिझेल भेटणार। अशा अटी शर्ती गोरगरीब शेतकऱ्यांना टाकू नये। 20-20 किलोमीटरवरनं लोक आपल्या तालुक्यामध्ये काय प्रत्येक ठिकाणी पेट्रोल पंप नाही आहे, लांबून लोकांना यावं लागतं। तर कुठंतरी या तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी त्याच्यातही लक्ष दिले पाहिजे। या तालुक्यातील लोकप्रतिनिधी कुठंतरी आता मी वेगळ्या प्रकारचे स्टंट बघतोय ते करतायत, त्यांना एकच सांगतो
की तुम्ही लवकरात लवकर जी काही MIDC कबूल केली होती ती पूर्ण करायच्या मागं लागा. हे स्टंट जर बंद केले, त्याच्यावर जर लक्ष दिलं, MIDC झाली तर हे स्टंट करायची गरज देखील तुम्हाला पडणार नाही. आपण बघतोय आत्ताच कोणीतरी विषय घेतला, डॉक्टर खासदार अमोल कोल्हे यांची जी काही सिरियल चालू होती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरची, या सरकारने ती देखील बंद पाडायचा प्रयत्न केला. आज अमोल कोल्हे साहेबांनी त्या दिवशी जाहीरपणे आवाहन केलंय का माझ्याकडे पैसे नाही आहेत. त्या दिवशी रोहित दादा असतील, जितेंद्र आव्हाड साहेब असतील, त्यांनी एक मदतीचा हात पुढे केला. आम्ही देखील या अकोला तालुक्याच्या वतीनं जे काय आमच्याकडनं फुल नाही फुलाची पाकळी गोळा करता येईल ती येणाऱ्या काळामध्ये आम्ही ती गोळा करून अमोल कोल्हे साहेबांना देतो. हेतू एवढाच आहे की ही जी आत्ताची पिढी आहे त्यांना आपल्या पूर्वजांचं जे काही योगदान आहे ते कळालं पाहिजे. आज कुठंतरी भारतीय जनता पार्टी हे त्यांचं पूर्वजांचं जे काही योगदान आहे ते देखील कुठंतरी येणाऱ्या पिढीपासून लपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळं मी तालुक्यातील तमाम जनतेला एवढंच सांगू इच्छितो, आजचं आंदोलन आपण तुर्तास स्थगित केलेलं आहे. आपल्या कालच्या रोहितदादांच्या आंदोलनाला एक प्रकारे यश आलेलं आहे. जी प्रत्येकाची भूमिका होती, भावना होती की आपल्या तालुक्यामधील प्रत्येक शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे, आपला प्रयत्न निश्चित तो राहणार आहे. येत्या 22 तारखेच्या आधी जर आपल्याला सकारात्मक उत्तर मिळालं नाही किंवा सरकारने जर सकारात्मक पावलं उचलले नाही तर आपण तीव्र आंदोलन करू. मी सहकार क्षेत्रात काम करत असताना मला देखील माहिती आहे 50% जास्त शेतकऱ्यांना लाभ देखील मिळणार नाही. 2 लाख रुपयाचा तर लाभ विसरून जा, 50,000 रुपयाचा लाभ मिळणार तो देखील 2 वर्ष चालेल अशी ही कर्जमाफी आहे. त्यामुळं आपल्याला ज्या वेळेस रोहितदादा पुढचं पाऊल उचलतील तालुक्याच्या वतीने आपल्याला एकत्रित यावं लागेल. एक मोठं जन आंदोलन या तालुक्यामध्ये उभं करून या राज्याला देखील आपल्याला सरकारला देखील जागं करावं लागेल. पुढच्या जे काही धोरणं असतील किंवा पावलं असतील आम्ही तुम्हाला कळूया. धन्यवाद.